पुण्याच्या चंदननगर परिसरातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। पती पत्नीच्या भांडणातून स्वतः पित्यानंच पोटच्या 3 वर्षीय मुलाचा अतिशय निर्घृणपणे खून केलाय आणि त्यानंतर मुलगा हरवल्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती। मात्र वडिलांच्या बोलण्यात तफावत आढळून आल्यानं पोलिसांनी वडिलांनाच ताब्यात घेतलं, पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानंतर अतिशय भयानक घटना समोर आली आहे। खरं तर पती आणि पत्नीचं भांडण होतं। पतीचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून या दोघांत भांडणं व्हायची आणि या भांडणातूनच या चिमुरड्या मुलाचा बळी गेलाय। हिम्मत माधव टिकेती असं खून झालेल्या 3 वर्षीय चिमुरड्याचं नाव आहे। या प्रकरणी पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। याविषयी पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी काय माहिती दिली पाहूयात। अटक केलेली आहे का? काल रात्री 2 वाजण्याच्या सुमारास एक महिला तक्रारदार यांनी पोलीस स्टेशनला येऊन कळवले होते की त्यांचा मुलगा हिम्मतराव टिकेती आणि त्यांचे मिस्टर माधवराव टिकेती हे दुपारी 12:30 वाजल्यापासून घरातून निघून गेलेले आहेत। त्यावरून पोलीस स्टेशन चंदननगर या ठिकाणी अल्पवयीन मुलगा असल्याकारणाने अपराध क्रमांक 131/25 भारतीय न्याय संहितेचे कलम 137(2) प्रमाणे लहान मुलाच्या बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। रात्रीच्या वेळी चौकशी आणि तपासादरम्यान असं लक्षात आले की मुलाचा वडिलांचा फोन आहे तो एक ठिकाणी ऍक्टिव्ह आहे। त्या ठिकाणी पहाटेच्या वेळी पोलिसांनी जाऊन त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले, तेव्हा त्याचे वडील माधवराव टिकेती हे दारूच्या नशेमध्ये होते आणि काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते। त्याच्यानंतर सविस्तर सखोल तपास केल्यानंतर आज दुपारी असे निदर्शनास आले की हा जो मुलगा आहे त्यांचा याचा त्यांनी घातपात केलेला आहे, याचा त्यांनी चाकूने मर्डर केलेला आहे। सदर बाब लक्षात आल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आलेली आहे। मृतदेह आहे त्याचा शोध आरोपीच्याकडून घेतलेला आहे आणि मृतदेह आहे तो शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे। या गुन्ह्यातील पुढील तपास आहे तो पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती खेडकर, पोलीस निरीक्षक गुन्हे या करीत आहेत। जो खून झालेला आहे तो किती तासात आणि आपण शोध लावला आणि त्याचा का खून केला? एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे। 3.5 वर्षाच्या बालकाचा मृत्यू होणं आणि काल दुपारी साधारणतः 2:30 ते 5:30च्या दरम्यानची ही घटना असल्याचं प्रथमदर्शनी तपासामध्ये निष्पन्न होत आहे। पोलिसांनी तत्परतेनं पावलं उचलून आज दुपारीच आरोपीला अटक केलेली आहे आणि पुढील कायदेशीर तपास चालू आहे। खून करण्याचं कारण सर? आता जी प्राथमिक चौकशी झालेली आहे, प्राथमिक विचारपूस झालेली आहे आरोपीस, त्यावरून असं निदर्शनास येत आहे की आरोपी हा स्वतःच्या पत्नीच्या चारित्र्याविषयी संशय घेत होता, मुलाच्याही अपत्यपणाविषयी त्याला संशय होता आणि त्याच रागातून त्यानं स्वतःच्याच मुलाचा खून केलेला आहे।